रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चिंचघर येथे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीच्या जागेत खेड दापोली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केलं असल्याची माहिती मोहम्मद परकार यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला देऊन देखील त्या अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। या संदर्भात मोहम्मद परकार हे 29 फेब्रुवारी रोजी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। तेव्हा उपोषण स्थगित करा, अतिक्रमण 15 मार्चपर्यंत तोडण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांनी परकार यांना दिलं होतं। मात्र 15 मार्चपर्यंतची मुदत संपली तरी देखील बेकायदेशीर बांधकाम तोडण्याबाबत लेखी आश्वासन देऊन देखील अद्याप पुढील कारवाई करण्यात आली नसल्यानं आश्वासित केल्याप्रमाणे आणि पत्रानुसार मुदतीत अतिक्रमण काढून न टाकल्याने मोहम्मद परकार यांनी 29 फेब्रुवारी रोजी स्थगित केलेलं उपोषण आज 16 मार्च पासून पुन्हा एकदा सुरू केलंय। मात्र यावेळी जोपर्यंत त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय मोहम्मद परकार यांनी घेतला असून आजपासून पुन्हा एकदा त्यांनी न्याय हक्कासाठी उपोषण सुरू केलंय। माझं अतिक्रमण बांधकाम तोडण्यासाठी 29 फेब्रुवारीला मी उपोषणाला बसलेलो होतो। रात्री उशिरा आशा जठाल, बांधकाम खात्याचे अधिकारी आशा जठाल व नितेश पावसे हे येऊन मला लेखी आश्वासन दिले होते 15 तारखेपर्यंत मी तोडू। आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही, त्यामुळे मला उपोषण स्थगित केलेलं चालू करावं लागले आहे। आणि इथे आम्ही सर्व सिनियर सिटीजन बसलेले आहेत। बहीण ते 90-85 वर्षाचे सर्व माणसं आहेत। त्याला काही झालं तर ह्याचे जुमेदार आशा जठार नितीन पावसे हे राहतील।